ग्रामपंचायत कारभार कसा चाललाय याच्यावर आपण आपल्या ग्रामसेवकांनी आपला चांगला बारीक लक्ष असला पाहिजे। काय कुठेही भ्रष्टाचार होता कामा नये, कुठेही चुकीचं होता कामा नये। आणि विकास काम तर वाडी वस्ती जे काय शिल्लक राहिलेलं जे काय आहे जे 10 वर्षात झालं नाही ते सन्मान राणे साहेबांच्या माध्यमातून आमदारांच्या माध्यमातून ही सगळी कामं सन्मान निलेजींच्या माध्यमातून आमचा संपूर्ण पक्ष ही कामं 100% पुरे करणार आहोत आणि त्याचा आम्ही सर्वांनी ध्यासच घेतलेला आहे। त्यामुळे याची कोणी चिंता करू नये। परंतु शिवसेनेचं एक काम आहे, शिवसेनेचा जो जन्म झाला तो 80% समाजकारण आणि 20% राजकारण या माध्यमातून शिवसेनेचा जन्म झालेला आणि शिवसैनिक प्रमाणे आमदारांच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या आम्ही काम करतोय। आज आमदारांनी आम्हाला आदेश दिलाय की आमचे मित्र शिवसेनेचे उपनेते सन्माननीय निलेशजी राणे, समीर साबरे जिजाऊ ट्रस्ट आहे त्यांचे आणि कुडाळ मालवण मध्ये पुढच्या आठवड्यात जेवढे शाळा आहेत त्या सर्व शाळांना वया वाटपाचा कार्यक्रम निलेजीच्या माध्यमातून एकही शाळा चुकणार नाही आमची शिवसेना या ठिकाणी करणार आहे। म्हणजे आम्ही फक्त राजकारण करत नाहोत, जे विद्यार्थ्यांना ज्यांना काय गरज आहे जे जे सोयी उपलब्ध करून दिले पाहिजे हे सगळे गोष्टी आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आम्ही देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय। भविष्यात मी आज या ठिकाणी सांगतो की आमदार या ठिकाणी पुढच्या वर्षी आमचा हाही उपक्रम असेल की काही मुलं ही 4-5 किलोमीटर वरून चालत येतात, काही मुलं गरिबांची मुलं असतात, त्या मुलांना सुद्धा सन्माननीय निलेजींच्या माध्यमातून त्यांना सायकल सुद्धा पुढच्या वर्षी आम्ही उपलब्ध करून देणार आहे की किमान तो मुलगा सायकल घेऊन या शाळेमध्ये येईल। अशा प्रकारचं सामाजिक उपक्रम निलेजींच्या माध्यमातून आम्ही सर्वजण राबवतोय आणि म्हणून या मालवण कुडाळ मध्ये सगळी जनता आम्हाला स्वतः म्हणून आम्हाला या ठिकाणी आम्ही साहेब तुमच्या निलेजींच्या माध्यमातून आम्ही काम करण्यासाठी इच्छुक आम्हाला घ्या अशा प्रकारचा सगळेजण सांग